आणि स्वस्त राहा आणि बघत राहा आकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपले काजू आता चांगले रोस्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकदम थोडे घेतलेत मी. घरातल्या लहान मुलांना जर ते कच्चे थोडे काजू घेतलेले आहेत. आज आपण बनवणार आहोत ते मसाला काजू किंवा रोस्टेड काजू. तर माझी तयारी झालेली आहे. फक्त हे काजू आहेत, चाट मसाला आहे, तिखट आहे, काळे मिरे आहेत, काळे मिऱ्याची पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ देखील आहे. तर चल सुरू करूया आजची रेसिपी. सगळ्यात पहिले आपल्याला काजूला रोस्ट करून घ्यायचं आहे. बघताय मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तूप पण टाकलेलं आहे. अगदी थोडंसं तूप आहे, जास्त नाही, साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण हे काजू याच्यात तुपामध्ये टाकून त्याला चांगलं रोस्ट करून घेऊया. मीडियम फ्लेम ठेवायची आहे आपल्याला. बघत राहा आकूज किचन. आजची रेसिपी आहे मसाला रोस्टेड काजू. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा आकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपले काजू आता चांगले रोस्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकदम थोडे घेतलेत मी. घरातल्या लहान मुलांना जर ते कच्चे खात नसतील तर असे दिले थोडे रोस्ट करून तर ते आवडीने खातात. बघत राहा आकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपले काजू आता छान झालेत फ्राय. आता मी याला खाली एका बाउलमध्ये काढून घेतो. बघत राहा आकूज किचन. बघताय मी बाउलमध्ये काढलेत आणि आता लगेच आपल्याला गरम असतानाच मसाले टाकून घ्यायचे आहेत. तिखट, काळी मिरी आणि मीठ. चांगलं त्याला मिक्स करून घेऊया. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडतील डिश. फ्रेंड्स बघताय, फायनली आपले रोस्टेड मसाला काजू रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडतील, लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे काजू आहेत. आता हे थंड झाले की आपण ह्याला एखाद्या पॅक डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत, तेव्हाच ते क्रिस्पी होतात. आता सध्या तर गरम असल्यामुळे ते क्रिस्पी लागणार नाही. जसे थंड होतील ते एकदम क्रिस्पी आणि क्रंची लागतील. बघत राहा आकूज किचन. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार.